मी जी घटना आपल्याला सांगतोय तेव्हा माझ्या मनामध्ये प्रचंड दुःख आणि तेवढा संताप आहे। माणूस किती नीच स्तराला जाऊ शकतो, किती क्रूर असू शकतो। आपण म्हणतो राक्षसी वृत्ती, मात्र राक्षस सुद्धा असं कृत्य करणार नाही। असं कृत्य माणसाने केलेलं आहे। घटना आहे नस्त्रापूरची, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिला दगडाने ठेचून मारण्याचा दुर्दैवी प्रकार पुण्यातील नस्त्रापूर या ठिकाणी घडलेला आहे। 3.5 वर्षाचं बाळ निरागस, त्या बाळाला काहीही माहीत नाही। 65 वर्षाचा एक आजोबा आपल्याला वासरू दाखवण्यासाठी गोठ्यामध्ये घेऊन जातो। माणसाचंच ते वासरू, ते 3.5 वर्षाचं चिमुकलं उड्या मारत त्या आजोबासोबत जाते। मात्र तोच क्रूर भीमराव कांबळे याच्या मनात वेगळंच होतं। तो त्या ठिकाणी वासनेच्या नजरातून त्या छोट्याशा बाळाकडे बघतो आणि 3.5 वर्षाच्या बाळावर लैंगिक अत्याचार करतो आणि त्यानंतर निर्घृणपणे तिची हत्या करतो आणि शेणामध्ये तिला पुरतो। इथपर्यंत आपल्या सगळ्यांना ही घटना माहीत होती। मात्र जे मी तुम्हाला आज सांगतोय ते ऐकून आपला संताप अनावर होईल, चीड येईल आणि माणूस म्हणून घ्यायची सुद्धा आपल्याला लाज वाटेल, अशी सध्या घटना पुढे येते। ससूनमध्ये शवविच्छेदन सगळी प्रक्रिया पार पडली आणि त्या शवविच्छेदनानंतर जो रिपोर्ट ससून रुग्णालयाने पोलिसांना दिला, त्या रिपोर्टमध्ये धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। ही गोष्ट सांगताना सुद्धा माझ्या अंगावर काटे येत आहेत। त्या चिमुकलीच्या तोंडात अत्याचार करत असताना तिचेच कापड घालून तोंडात घालण्यात आलं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर तिला हत्या करून शेणामध्ये पुरण्यात आलं आहे। ही घटना जेव्हा मी वाचली, जेव्हा मला कळाली, त्यावेळेस माझ्या अंगावर काटा आला आणि लाज वाटली एक माणूस म्हणून घेताना। आपण समाजामध्ये किंवा भारतीय समाजामध्ये कुटुंब व्यवस्थेला फार एक महत्त्व देतो, मात्र ही कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था उद्ध्वस्त करणारी ही घटना नस्त्रापूरच्या निमित्ताने पुढे येते। काका, मामा, दादा, आजोबा अशी म्हणणारी आपली व्यवस्था, आज ती व्यवस्थाच उद्ध्वस्त होती की काय? विश्वास कुणावर ठेवायचा, असा प्रश्न आता सामान्य माणसांच्या आणि ज्यांचे मुलं आहेत आणि एकूणच सर्व समाजाच्या मनामध्ये पडलेला आहे। हा भीमराव कांबळे इतका विकृत आहे। 1998 ते 1998 तर 2015 मध्ये यावर 2 महिलांवर अत्याचार केल्याचे गुन्हे नोंद आहेत। तो बाहेर आला आणि त्यानंतर सुद्धा तो असाच क्रूरपणे वागतोय। आता मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचना केली आहे की या क्रूर कर्म्याला, या नराधम्याला, त्याला पॅरोलवर बाहेर येऊ नये याची निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। खरं तर हा भीमराव कांबळे इतका क्रूर होता, त्याच्या गावातील लोकांनी अशी माहिती सांगितली की या कांबळेनी त्याच्या गावातील प्राण्यांवर सुद्धा अशा प्रकारे अत्याचार केले आणि प्राण्यांना सुद्धा आपल्या वासनेचा शिकार केलाय। आपण माणूस म्हणून घेतोय, आपल्यामध्ये माणूस पण आहे, आपल्याला संवेदना आहेत, मात्र एखादा माणूस असा कसा संवेदना शून्य आणि इतका क्रूर कसा काय वागू शकतो, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनी पडलेला आहे। अशा घटना आपल्या आजूबाजूला अनेक होतात, मात्र नस्त्रापूरच्या निमित्ताने 3.5 वर्षाच्या या चिमुकलीवर झालेला अत्याचार मन हलवून सोडतो, हादरवून सोडतो। आता या प्रकरणी कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी सगळी समाजाची आणि सगळ्या एकूणच सामान्य माणसांची मागणी आहे आणि सरकार पण गंभीरतेने या प्रकरणाकडे बघतंय। मात्र जे शवविच्छेदन रिपोर्ट जो समोर आला आहे आणि तो रिपोर्ट जेव्हा आम्हाला कळतोय, आम्ही जेव्हा त्याची माहिती घेतली तेव्हा खरोखर प्रचंड चीड आली। या माणसाला मृत्यूदंडाची शिक्षा तर व्हावीच, मात्र ती किती भयानक असावी अशी कल्पना आम्ही पत्रकार म्हणून सुद्धा करतोय की याला किती कठोरात कठोर कारवाई किंवा याला शिक्षा मिळाली पाहिजेत, असा राग आम्हाला सुद्धा अनावर होतो। जेव्हा या भीमराव कांबळेच्या मुलाला आणि पत्नीला पत्रकार म्हणून माध्यमांनी प्रश्न विचारले तेव्हा त्यांची पत्नी जी होती त्या धाय मोकलून रडल्या आणि या माणसाला त्याच जागी नेऊन ठेचून मारलं पाहिजेत अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली। तर मुलगा हा म्हणाला की मला बाप म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते, अशा या विकृतीला जागीच वेळीच ठेचलं पाहिजेत। पत्रकार म्हणून मी तुम्हाला बातमी सांगितली, मात्र एक वडील म्हणून, या समाजाचा एक हिस्सा म्हणून एवढंच सांगतो, आपल्या मुलांचा सांभाळ आपण स्वतः करा। नातेवाईक सर्व वाईट नसतात, मात्र सर्वच चांगले सुद्धा नसतात। त्यामुळे कुणावरही संशय घेतल्यापेक्षा आपल्या मुलांचा सांभाळ स्वतः करण्याचा प्रयत्न करा। बॅड टच गुड टच
ह्या सगळ्या गोष्टी मुलांना आपण शिकवण्याची वेळ आलेली आहे। आपण एरवी बघतो की अनेक प्राण्यांचं उदाहरण सांगतो आणि त्यांची भीती मुलांना घालतो। आज परिस्थिती अशी उद्भवली की माणसापासूनच माणसांना भीती वाटू लागलेली आहे। इतक्या क्रूर घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत। त्यामुळे आपल्या बाळांचा सांभाळ स्वतः करा आणि जे कोणी नातेवाईक असतील, प्रत्येकच नातेवाईक आपले वाईट नसतात, मात्र सर्व चांगले सुद्धा नसतात। मी आधीच सांगितलं, या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा आणि पुन्हा एकदा नसरापूर सारखी घटना घडू नये आणि कुठल्या निरागस बाळाला अशा घटनेचा शिकार होऊ नये, ह्याच माझ्या या सांगण्यापाठीमागचा हेतू। विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे।